नमस्कार, पप्पू टेक्निकलमध्ये आपलं स्वागत आहे. पॅजिओ ॲपे 3 व्हीलर गाडी आहे. तिचा प्रॉब्लेम असा होता की गाडी रनिंगमध्ये या गाडीच्या गिअरमध्ये जोरात आवाज आला, कस्टमरचं म्हणणं आहे, आणि गाडी न्यूट्रल झाली. त्याचा आम्ही प्रॉब्लेम चेक केला. त्याची क्लस्टरची बेरिंग जी आहे, क्लस्टर बेरिंग ही गेली होती. त्यामुळे हिनं काय केलं की क्लच ड्रमला जो गिअर असते तो पण तोडून टाकला, आणि तो गिअर तुटल्यामुळे आवाज आला गाडीचा. त्याचा आम्ही डायरेक्ट गिअरबॉक्सच ओपन करत आहे, कारण की क्लस्टरची बेरिंग गेल्याच्यानंतर पूर्ण गिअरबॉक्स ओपन करावं लागते, आणि आतमधली बेरिंग 100% एक तर क्लस्टरची गेलेलीच आहे, पण बाकीची बेरिंग याच्यासोबत टाकावंच लागतात, कारण की त्याच्यात प्ले येतच बेरिंगमध्ये. हे डिप्रेशन कवर आहे. हे क्लस्टरच्या याच्यामध्ये किती प्ले आहे बघा. आणि काम करताना कोणतेही जे कारागीर आहेत, जेवढं तुम्ही कामामध्ये स्वच्छता ठेवसाल तेवढं काम चांगलं होईल. कस्टमरने एकदा आपल्याकडे गाडी आणली, काम इंजनचं असो किंवा गिअरबॉक्सचं असो, त्या कामामध्ये पारदर्शकता आणि स्वच्छता जर असली तर तुमचं काम एकदम बेटर राहील. आणि काम करता वेळेस कस्टमरचं समाधान पण झालं पाहिजे. फॉल्ट जो आहे तोच निघाला पाहिजे. नाही तर भरपूर वेळेस काय होतं की आपल्या काही प्रॉब्लेम लक्षात येत नाही, आणि आपण दुसराच प्रॉब्लेम त्याच्यामध्ये सांगून कस्टमरचं नुकसान होतं त्यामध्ये. आता हे बघू शकता तुम्ही की आम्ही गिअरबॉक्स ओपन केलेलं आहे, आणि हे गिअरचे तुकडे आहेत त्याच्यामध्ये पडलेले. हे गिअर तुटला होता, क्लचचा गिअर. हा क्लस्टर गिअरची बेरिंग पण गेलेली आहे. आता हे पूर्णच ओव्हरऑल करावं लागणार, गिअर क्रॉस वगैरे सर्व टाकून.